मित्रांनो, आपण जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात. त्या अडचणींवर आपण विजय मिळवतो आणि आपले जीवन जगत असतो. आपण एकांतात असताना कधी-कधी विचार करतो, की जीवन म्हणजे तरी काय? किंवा सुख-दुःख म्हणजे तरी काय? अशा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आलेले असतात आणि या विचारातच आपण गुंतलेलो राहतो. सुख म्हणजे तरी काय? दुःख म्हणजे तरी काय? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. सुखी जीवन म्हणजे काय? हे देखील आपल्याला कधी-कधी कळत नाही. आपल्याला वाटतं, की खूप पैसा कमवला, बंगला बांधला, गाडी घेतली म्हणजे आपण खूप समाधानी आहोत. जर इतके सगळे करून जर समाधानी असलो असतो, तर आपल्याला देशामध्ये, जगामध्ये मानसिक त्रस्त, शारीरिक व्याधी असलेले लोक आपल्याला दिसलेच नसते. पैसा, संपत्ती म्हणजे सुख नव्हे, तर मनामध्ये चांगले विचार, समाधानी राहणे म्हणजे खरे जीवन आहे. मुलांनो, एक शहर असते. त्या ठिकाणी झगमगाट असतो भरपूर. सगळीकडे प्रकाश असतो आणि एके दिवशी त्या शहरामध्ये काही कारणानिमित्त जे काही वीज पुरवठा करणारी यंत्रणा असते ती खराब होते आणि त्या भागामध्ये 8 दिवस वीज निघून जाते. सकाळी सूर्यप्रकाश असल्यामुळे कुणाला विजेची आवश्यकता भासत नाही, परंतु रात्री ज्यावेळेस सूर्यास्त होतो त्यावेळेस संपूर्ण अंधार पसरलेला असतो आणि सर्व ठिकाणी अंधार पडल्यामुळे लोक आपापल्या घरांमध्ये दिवे लावतात. त्याचप्रमाणे एका घरामध्ये एक मुलगा आपल्या घरामध्ये 4 मेणबत्त्या लावून आपले घर प्रकाशित करतो आणि रात्रीच्या वेळी तो झोपी जातो. तो 4 मेणबत्त्या लावलेल्या असतात. या काय योगायोग पहा, काय म्हणा, की या मेणबत्त्या रोज प्रकाशित होत असतात आणि प्रकाशित होत असताना एके दिवशी त्या 4ही मेणबत्त्या एकमेकींशी बोलायला लागतात. त्या एकमेकांना गप्पा मारायला सुरुवात करतात. त्यातली पहिली मेणबत्ती बोलते, माझे नाव शांती आहे. मी खूप शांत असते. मी स्वतः प्रज्वलित होते आणि दुसऱ्यांना प्रकाश देते. माझ्या प्रकाशाच्या सहवासात जो जो व्यक्ती येतो त्याला देखील मानसिक शांती भेटते. परंतु सध्याचा काळ इतका वाईट चालू आहे, की माझी स्वतःचीच शांती हरपून गेलेली आहे. लोक त्रस्त झालेले आहेत. सर्वांमध्ये राग, लोभ, मत्सर, द्वेष, व्यभिचार इतका वाढलेला आहे, की हे मला आता पाहावत नाही. त्यामुळे माझ्या मनामध्येच अनेक असे विचार उठलेले आहेत. माझ्या मनामध्ये असंतुष्टता निर्माण झालेली आहे. मी या सर्वांचा विचार करून माझे मानसिक स्वास्थ्य खालावलेले आहे. माझ्या मनामध्ये ज्या नाही त्या गोष्टी येत आहेत. माझे मन इतके चंचल झालेले आहे, की माझ्या मनामधील असणारी शांती आता कुठेतरी निघून गेलेली आहे असे मला वाटत आहे. आणि मी स्वतःच आता भ्रष्ट झालेले आहे. इतकी भ्रष्ट झालेली आहे, की मलाच आता शांती मिळावी म्हणून कुठे जावावे लागत आहे असे वाटते. ती आपले स्वतःचे मनोगत व्यक्त करते आणि म्हणते, की या धावपळीच्या त्रस्त जीवनामध्ये आता माझा काहीही उपयोग नाही. मी जळून तरी काय उपयोग आणि प्रकाश करून तरी काय उपयोग. म्हणून पहिली मेणबत्ती या 3 मेणबत्तींशी बोलत असताना स्वतःचा दिवा विझवते आणि शांत होते. हे झाल्यानंतर दुसरी मेणबत्ती जी जळत असते ती इतर 2 मेणबत्तींना पाहून आश्चर्यचकित होऊन म्हणते, माझं नाव आहे विश्वास. मी देखील या शांतीप्रमाणेच जळत असतो आणि इतरांना प्रकाश करत असतो. परंतु या आत्ताच्या युगामध्ये विश्वास असा राहिलेलाच नाही. पती-पत्नींचा विश्वास नाही, मुलाचा भावावर, भावाचा बहिणीवर आणि गुरुचा शिष्यावर आणि शिष्याचा गुरुवर विश्वास नाही. या पडत्या काळामध्ये या युगामध्ये तर लोकांचा देवावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही अशी ती मेणबत्ती म्हणते. लोक परमेश्वर आहे का नाही म्हणून शंका व्यक्त करतात. त्याचे नामस्मरण करण्याच्या ऐवजी त्याला वाईट बोलतात.
असा हा इतका अघोर काळ चालू झालेला आहे. मुलांचा आपल्या गुरुवर विश्वास नाही. गुरु जे सांगत आहेत ते आज मुलं ऐकत नाहीत. त्यांचा देखील विश्वास राहिलेला नाही. संतांवर विश्वास राहिलेला नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये लोक व्यवहार आणू लागलेले आहेत. विश्वासासाठी कोणीही जगत नाही असे ती मेणबत्ती म्हणते की यामध्ये आता माझा काय उपयोग? हा विश्वासच राहिलेला नाही तर मी आता जगून तरी काय उपयोग, किंवा मी प्रचलित राहून तरी काय उपयोग, म्हणून ती दुसरी मेणबत्ती देखील आपला प्रकाश, आपला दिवा विझवते आणि शांत होते. या दोघी शांत झालेल्या पाहून दुसऱ्या मेणबत्त्या एकमेकांकडे पाहत राहतात, बघत राहतात. तिसरी मेणबत्ती म्हणते, माझे नाव प्रेम आहे. मी खूप पूर्वी प्रेमशाली होतो, भाग्यवान होतो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करत होतो. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम होते. पूर्वी लोक प्रत्येक गोष्टीवर प्रेम करायचे. प्राण्यांवर प्रेम करायचे, वस्तूंवर प्रेम करायचे, भगवंतावर प्रेम करायचे. या प्रेमामुळे भगवंताला सुद्धा मनुष्य धर्म धारण करावा लागला. इतकी माझी महिमा होते. आई वडिलांमध्ये प्रेम होते, भावा बहिणीमध्ये प्रेम होते, मित्रांमध्ये प्रेम होते. परंतु या सध्याच्या युगामध्ये प्रेम नावाची गोष्टच राहिलेली नाही. प्रत्येक ठिकाणी व्यावसायिकता आलेला आहे, व्यापार आलेला आहे. आई वडिलांमध्ये प्रेम नाही, आई वडील मुलांमध्ये प्रेम नाही, भाऊ बहिणीमध्ये प्रेम नाही, पती पत्नीमध्ये प्रेम नाही. जी काही जागा मिळवली आहे ती फक्त लोभ, आशा, संपत्तीने. प्रत्येकाला हवी आहे ती संपत्ती, प्रेम कुणालाच नको आहे. त्यामुळे आता सध्याला माझा देखील काही उपयोग नाही. प्रेम आता राहिलेले नाही. त्यामुळे मी सुद्धा जळून काय उपयोग, अशी ती मेणबत्ती विचार करते आणि स्वतःला संपून घेते आणि स्वतःचा दिवा विझवून शांत होते. या तिघांचं पाहून चौथी मेणबत्ती मात्र आश्चर्यचकित होऊन स्वतः जळतच राहते. आणि थोड्या वेळाने त्या रूममध्ये, त्या खोलीत झोपलेला मुलगा उठतो. तो उठल्यानंतर त्याला सर्वत्र अंधार दिसतो. 3 मेणबत्त्या विझलेल्या दिसतात आणि तो चौथ्या मेणबत्तीकडे पाहतो तर काय ती एकटीच फक्त जळत असते. अंधार पाहून त्याच्या मनामध्ये प्रथमतः भीती निर्माण होते. तो भीत चौथ्या मेणबत्तीकडे जातो आणि म्हणतो की आता सर्वत्र खोलीमध्ये अंधार पसरलेला आहे, तर आता तुला तरी कशाला जळायचे, तुला देखील मी आता विझवून टाकतो. असे म्हणत असतानाच तो त्या मेणबत्तीला विझवण्याचा प्रयत्न करत असताना चौथी मेणबत्ती बोलते, त्या मुलाशी बोलते आणि त्या मुलाला आश्चर्य वाटते. चौथी मेणबत्ती त्या मुलाला म्हणते, अरे असे करू नकोस. माझे नाव आशा आहे. मी आहे म्हणून तर ही चराचर सृष्टी आहे. मी आशा आहे म्हणून तर लोक जगत आहेत. उद्याची आशा असल्यामुळे तर आज आपण प्रत्येक जण काम करत आहोत. असे म्हणून ते म्हणते की या आशेमुळे उद्याची तुला चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत. तू मला विझवून काय उपयोग आहेस? तू काय कर, या आशाच्या रूपी मेणबत्तीला उचल. या आशेमुळे प्रेम, शांती, विश्वास या तिन्ही मेणबत्त्या ज्या विझलेल्या आहेत त्यांना तू प्रज्वलित कर, म्हणजे ही संपूर्ण खोली पुन्हा प्रकाशित होईल. अशी ती म्हणते. आशा काही जरी केले तरी आशा सोडू नकोस, अशी त्या मुलाला सांगते. आणि तो मुलगा ती आशारूपी मेणबत्ती उचलतो आणि बाकीच्या ज्या शांती, विश्वास, प्रेम या मेणबत्त्या आहेत त्यांना प्रज्वलित करतो आणि संपूर्ण खोली पुन्हा प्रकाशमय करून आनंदी होतो. आजचा काळ देखील असाच आहे. या काळामध्ये आपल्या मनामधली शांती निघून गेलेली आहे, विश्वास निघून गेलेला आहे, प्रेम कमी झालेले आहे. हे पुन्हा प्रज्वलित आपल्याला करावयाचे असेल तर आपल्या मनामध्ये आशेचा किरण जागा केला पाहिजे. आशेच्या किरणातून आपण पुन्हा प्रेम, शांती, विश्वास निर्माण करता येते. मनुष्य जगतो तरी कशावर? आशेवरच ना. ही आशा आहे म्हणून आपले जीवन चाललेले आहे.
उद्याची चांगली आशा आजचा दिवस आपल्याला पुढे ढकलत आहे. त्यामुळे हेही दिवस जातील अशी मनामध्ये आशा ठेवा आणि जगायला सुरुवात करा. मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करा, सकारात्मक विचार निर्माण करा, ज्यामुळे तुम्ही कठीणातल्या कठीण प्रसंगाला देखील सामोरे जाल आणि त्याच्यावर विजय मिळवाल. ते फक्त केवळ शक्य आहे चांगल्या सकारात्मक विचारांच्या आशेनेच, आणि हे आपण करू शकतो फक्त म्हणजे आपल्या सकारात्मक विचाराने. मित्रांनो, आपण जीवन जगत असताना आपल्याला